ठेरोंडा। आणि तिसरे पंच आहेत ते राजेश पाटील घसवड पोयनाड। हे 3 पंच आपल्याला या स्पर्धेसाठी न्यूट्रल पंच बाहेरून बोलवलेत मित्रांनो। 2 पंच ठेरोंड्याचे आहेत तर 1 पंच घसवड पोयनाड या विभागातून आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेत मित्रांनो। तर शुभम येते गोलंदाजीसाठी। सलामीची जोडी आपण पाहिली तर प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघाकडून चामुंडा देवी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी। शिवम आणि अभिषेकची जोडी मेन ऑफिशियल पंचांचा डिसिजन येतोय। सामन्याला येते सुरुवात होते मित्रांनो। शुभम गोलंदाजीसाठी सज्ज। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। पहिला चेंडू सुंदररित्या चांगल्या टप्प्यावरती चांगला बाउन्स या चेंडूवरती लाभलाय। गुडलेन्सचा स्पॉट वरती हा चेंडू ठेवला आणि चांगल्या रीतीने सिमेंटची विकेट आहे। बॅटिंग पॅराडाइज विकेट। दोन्हीकडे ही नंदनवन अशी ही पोषक अशी खेळपट्टी आपण पाहतोय। जसा दुपारचा सत्र कडक उन्हामध्ये ही विकेट जशी गरम होते तशा प्रकारे मोठे फटक्यांचा प्रभाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। दुसरा चेंडू लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू बराच काळ हवेत आहे परंतु तो धिरकावून दिलाय। सुपर डुपर मेगा 6 सुपर 6 षटकार। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू सुंदर फटका नेत्रदीपक फटका पुन्हा एकदा धिरकावून देतोय। तिथे मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे चौकार। येतोय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। अर्धशतक झलकावलं आणि गोलंदाजीमध्ये 2 गड्यांना बाद केलं। तर बघूया यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा यूज अँड हँडसम प्रीवर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय। सरळ दे धक्का सुपर हिट छक्का। दरम्यान मागच्या मॅचचा सामनावीर प्रसाद कर्वे या ठिकाणी आलेले आहेत। सन्माननीय साहिल पाटील ग्रुप ग्रामपंचायत केहिम सदस्य यांच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल। जरा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। अतिशय उत्कृष्ट गेम पाहायला मिळत होता प्रसादचा या ठिकाणी। आपल्याला पुढल्या सामन्यासाठी आपल्याला षटकार पाहिजे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात मित्रांनो 26 धावा। काहीसं महागडं षटक म्हणता येईल शुभम याचं। तर बघूया षटक क्रमांक दुसरा सिद्धेश काटे येतोय गोलंदाजीसाठी।
बघूया राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. समोर फलंदाज आहे तो अभिषेक डेरे. सुंदररित्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्या. तर बघूया सिद्धेश काटे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज आपण पाहिला अभिषेक डेरे आपल्याला पाहायला मिळतात. मैदानामध्ये कोणी सेंटर पॅड काढायचा नाहीये. चला मित्रांनो, आता मात्र सूचना कडक ताकीद दिली आहे. आता परत पुन्हा असं व्हायला नाही पाहिजे मित्रांनो. यावेळेस चेंडू बघूया मागच्या दिशेने गेलाय. रनआउटचा चान्स आणि रनआउटच्या स्वरूपात अभिषेक डेरे बॅक टू द डगआउट. कोण आहे तो नवीन बॅट्समन. नवीन फलंदाज अवधूत मैदानामध्ये येतोय. सुंदररित्या रनआउटच्या स्वरूपात अभिषेक डेरे बाद झाला मित्रांनो. जिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्या शुभमच्या आणि मात्र आता मात्र एक गडी बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. तर बघूया सिद्धेश काटे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अवधूत साठी. यापुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय अवधूत साठी. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू भन्नाट वेगामध्ये टाकलाय मागच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपात धाव इथे पकडली जाईल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या मित्रांनो 28 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 2 षटक पॉवर प्ले मध्ये असणार आहेत. सुंदररित्या क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. संघाकडून लावलंय ते सिद्धेशाने. बघूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. खराब कॉलिंग पाहायला मिळते परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत. चांगला असं कमबॅकिंग गोलंदाजीचा प्रयत्न चालू आहे तो सिद्धेश काटेकडून. पहिल्या षटकामध्ये 26 धावा गेल्यानंतर आता मात्र जकडून ठेवलंय. आता मात्र 28 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि सुंदररित्या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सिद्धेश काटेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदररित्या सिद्धेशचा टेनिस क्रिकेटचं करिअर सुद्धा पाहायला मिळालं तर सुंदररित्या कारकीर्द त्याच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बराच काल चेंडू हवेत आहे. बघूया त्या कैसा झेल बाद झालाय. सुंदर कॅच पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. नवीन फलंदाज डावखुरे हाताचा फलंदाज प्रितेश पाहायला मिळतोय.
तर बघूया डावकर हाताचा फलंदाजाला ॲडव्हान्टेज आहे. वाऱ्याची दिशा पाहिली तर डावकर हाताच्या फलंदाजासाठी पोषक अशी ही खेळपट्टी पाहायला मिळते. सुंदररित्या मोठे फटके वाऱ्याच्या दिशेने सहजगत्या टोलवू शकतो. तर बघूया सिद्धेश काटे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय प्रितेशसाठी. मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या कडेवरती लागतोय. तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून काढतायत. चांगली रनिंग म्हणता येईल दोन्ही फलंदाजांची आणि मात्र एक धावेने धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो. 29 धावा. सुंदररित्या कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धेश काटेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 26 धावा कुठल्या आणि आता मात्र 29 धावा धावफलकावर लागल्यात आणि चांगलं असं जखडून ठेवलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जखडून ठेवणं तितकंच सोपं नसतं मित्रांनो, परंतु ते अवघड काम सोपं करतोय सिद्धेश काटे. यावेळेसचा चेंडू अलॉंग द कारपेट, तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तोपर्यंत एकच धाव आणि मात्र इथे होतोय षटकाची समाप्ती. 30 धावा धावफलकावरती लागतायत मित्रांनो. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी तंबूच्या आश्रयाला परत गेले. 30 धावा 15ची सरासरी राखण्यात यश आलंय, परंतु काय गोलंदाजी केली सिद्धेश काटेने, अप्रतिम मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये 26, परंतु या षटकामध्ये तब्बल 4 धावा खर्च करून 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. एक सुंदररित्या गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय छान गोलंदाजी, आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा सिद्धेश काटे यांच्याकडून पाहायला मिळाला आपल्याला. जरी सध्या खेळापासून लांब असले तरी शेर बुडा हुआ फिर भी घास नाही खाता असं काहीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय शांत राहून उत्कृष्ट अशी चेंडूंची फेक केली होती मागच्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेश काटे यांच्याकडून. पहिलं षटक काहीसं खराब गेलेलं असताना दुसऱ्या षटकात उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. तरी संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं महेश भोईर आलेले आहेत या ठिकाणी. पाहूया अवधूत हे हाणामारी करण्यासाठी फेमस असलेले गोलंदाज कशा प्रकारे करतील. बॅकफुटवर येऊन चेंडू टटवलेला आहे. बॅकफुटवर येण्याचा निर्णय घेतला होता. चेंडूने टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली होती, त्याच्यामुळे पुढे काढलेला पाय मागे नाईलाजाने मागे घेऊन चेंडू टटवावा लागला होता. एक धाव मात्र रोखू शकलेले नाही आहेत. या एका धावेनेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. दरम्यान दुसरा चेंडू घेऊन मुंबई यांच्या दिशेने महेश भोईर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. प्रितेश म्हात्रेने चेंडू टटवलेला दिसतो आपल्याला ह्या ठिकाणी. कव्हरच्या दिशेने खेळून काढण्याचं मात्र सर्कलमध्ये ह्या ठिकाणी चेंडू किरण काका पकड करतायत. एक धाव निश्चितच मिळते. प्रितेश म्हात्रे दोन्ही प्रकारची फलंदाजी करण्यात पटाईत असे फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळी मात्र ते डावखुरा खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय छान फलंदाजी करत असतात. या वर्षात खूप फॉर्ममध्ये असलेले प्रितेश म्हात्रे. पाहूया ह्या ठिकाणी अवधूत कशा प्रकारे सामना करेल महेश बंटी याचा. बंटी याचा उत्कृष्ट चेंडू, जोरदार अपील या ठिकाणी पाहायला मिळते. अपीलमध्ये उत्साह ज्यादा आणि कॉन्फिडन्स कम असं काहीतरी ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. पंच मात्र तितकेच चाणाक्ष अपील पूर्णपणे फेटाळून लावलेला आहे. चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे 32 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना महेश याची उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. यावर्षी सुसाट फॉर्मात असलेला महेश भोईर नाईट सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचा किताब त्यांनी पटकवलेला, सोगाव येथे झालेल्या ठिकाणी असा गोलंदाज. यावेळी अवधूतला मात्र पुन्हा 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 बॅकफुटवर येऊन चेंडू टटवण्यास मजबूर करतो या ठिकाणी महेश भोईर. आपण पाहत असतो ज्या वेळेला फलंदाज बॅकफुटवर येऊन चेंडू टटवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याची नजर ही कमी पडत असते चेंडूवर, किंवा कॉन्फिडन्स तो घाबरत असतो समोरच्या गोलंदाजाला. म्हणून तो बचावात्मक पवित्रा या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार. प्रितेश मात्र या ठिकाणी जोरकस फटका मारण्याच्या इराद्याने उतरलेले आहेत. त्यांचा जो स्टान्स आहे तो पाहायला मिळतो आपल्याला. मोठा फटका खेळणार मी असा काहीसा कॉन्फिडन्स त्यांच्या शरीरयष्टीतून, देहबोलीतून पाहायला मिळतं या ठिकाणी.
महेश भोईर पुन्हा एकदा आपला 10-12 पावांचा स्टार्ट करून ह्यावेळी चेंडू टाकतोय, चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टप्पा पडतोय, बाहेर जातोय. ह्यावेळी मात्र दिशाहीन थोडासा जास्त टर्न झालेला पाहायला मिळतोय चेंडू. ह्या एका धावसंख्या ह्या वाईट चेंडूनी स्क्वेअर चेंडूनी धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी हा जो मित्रांनो सामना चालू आहे हा पप्या दळवी पुरस्कृत चामुंडादेवी किहीम आणि प्रसन्न चव्हाण पुरस्कृत पुन्हा एकदा वाईट स्क्वेअर प्रकारची फलंदाजी. प्रितेशला गोलंदाजी करताना या ठिकाणी महेश भोईर पूर्णपणे दिशाहीन झालेले पाहायला मिळतात. दरम्यान हा सामना चालू आहे चामुंडादेवी किहीम विरुद्ध प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स. अतिशय उत्कृष्ट सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लीग मॅचेस आहेत या. जरी आपण ह्यावेळी जोरकस खेळण्याचा प्रयत्न वारंवार, परंतु चेंडू जातोय घोषित एरियामध्ये. एक धाव निश्चितच मिळते. एक धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर 3 विकेट आणि धावा आहेत 34 धावा. अतिशय संथ पद्धतीने यावेळेला मागच्या सामन्याच्या तुलनेत हा सामना जर पाहिला तर अतिशय संथ पद्धतीने चाललेला हा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा अपवाद वगळता यावेळी रिस्ट्रिक्शन 2 पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलेलं आहे. तिसऱ्या षटकात पूर्णपणे जखडून ठेवलेलं आहे. पप्या दळवी माफ करा चामुंडा माता टीमच्या संघाला. ह्यावेळी प्रितेश पाहतोय चेंडूचा टप्पा आणि चेंडू जातोय षटकार क्षेत्ररक्षकाच्या हातातून. आपला 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन या ठिकाणी जोरकस टटवण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक ह्यावेळी मात्र बाद, अवधूत बाद. डिजॉन तर नवीन फलंदाज येतोय परेश सावंत. स्ट्राइक एंड वरती डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न इथे असफल होतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय शुभम मात्रे याचा. सुंदररित्या पहिल्या षटकामध्ये काहीसा महागडा पाहायला मिळाला, परंतु आता मात्र चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय शुभम. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून
सुंदररित्या चेंडू पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये पलून काढतायत आणि धावफलकावरती धावा लागतायत मित्रांनो. 43 धावा. सुंदररित्या फटकेबाजी सुद्धा मैदानाच्या आत संत गतीने सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रितेशच्या बॅटमधून एक सुंदररित्या फटका आपल्याला पाहायला मिळाला षटकारासाठी. तर बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळते गोलंदाज शुभम मात्रे याच्याकडून. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होईल प्रितेश याला गोलंदाजी करण्यासाठी. चला यावेळेस चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूवरती सन्मान दिला जातो आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतला जातोय. हे सूत्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता मात्र चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावरती काहीशे संत गतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू काहीसा ऑफ पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. तिथेही मात्र क्षेत्ररक्षकांनी चांगली अशी धावत तो चेंडू अडवलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा. 45 धावा धावफलकावरती लागतायत. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गॅप होती ती मात्र हेरली, परंतु मात्र 2च धावा मिळतील. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रसन्न चव्हाण पुरस्कृत सन्माननीय उपसरपंच बाबूदादा पडवळ आपलं स्वागत करतोय. यावेळी त्याचा जोरकस फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातो सीमा पार. षटकार. एक्कावन्न धावा धावफलकावरती लागल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा. नवीन येणारा गोलंदाज स्लॉग वरचं षटक आहे. एक हाणामारीचं षटक. बघूया शेवटच्या षटकासाठी रोशन येतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय रोशन. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. लेगस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू वाईट घोषित केलाय पंचांनी. काहीसा पहिला चेंडू काहीसा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. काहीसा टप्प्यावरती नियंत्रण नाहीये, कंट्रोल नाहीये गोलंदाजीवरती. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. मोठा फटका येतोय का पाहूया. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होतोय का नाही आहे. रनआउटचा चान्स होता परंतु नाही आहे. एकच धाव्यावर समाधान मानावं लागेल. सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काहीसा सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळाली. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता परंतु काहीसा बॅटवरती मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. तोपर्यंत एक धाव. बघूया आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज 2 षटकाराच्या साहाय्याने सुंदररित्या कामगिरी करतोय प्रितेश. बघूया प्रितेश साठी कशा प्रकारे व्यूहरचना आखली जाते. नो चेंडू. पंचांचा डिसिजन आलाय नो. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोले बघा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट.
तर बघूया फ्री हिटचा चेंडू आहे. आता मात्र सुवर्ण संधी, पट्ट्यात आला काय थेट कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी आहे मित्रांनो. फ्री हिटचा चेंडू आहे. या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकतो, अन्यथा बाद होऊ शकत नाहीये. फ्री हिटचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट समोरच्या क्षेत्रामध्ये, परंतु समोरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक उभा ठेवला आहे आणि सुंदररित्या क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. एकच धाव, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. 55 धावा धावफलकावरती लागतायत मित्रांनो. प्रितेश स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने अडवलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, रनआउटचा सुद्धा चान्स आहे, परंतु आता मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. कार्पेट खेळतोय. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत. काहीशी थोडीशी दुखापत सुद्धा पायाला पाहायला मिळते. 58 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी पहिल्या सत्रामधील मित्रांनो, आणि प्रितेशला थोडीशी दुखापत रनिंग करत असताना पाहायला मिळाली. थोडासा सन्माननीय प्रशांतजी जळवी, मी आपल्याला विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचंय, स्थानापन्न व्हायचंय. चला 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा षटकार. चला शेवटचा चेंडू आहे. सुंदररित्या फटकेबाजी प्रितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा धिरकवण्याचा प्रयत्न, काहीसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु महेश तिथे सज्ज आहे. तोपर्यंत 2 धावा. आणि आता मात्र इथे इनिंग पहिल्या सत्राची समाप्ती होते आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात. 66 धावा झाल्यात. 67 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. दरम्यान या सामन्यासाठी प्रथम आणि द्वितीय
क्रमांकासाठी हे जे भव्य चषक आपण पाहतोय ते आपले सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय रमेश दादा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री साहिल रमेश पाटील सदस्य ग्रुप ग्रामपंचायत किहिम यांच्याकडून हे भव्य असे चषक किहिम प्रीमियर लीग साठी आपण ह्या ठिकाणी पाहतोय। तसेच प्रत्येक सामन्यासाठी जे सामनावीराच्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज प्रणय चंद्रकांत शिगम यांच्या स्मरणार्थ कुमारी प्रथमी चेतन कीर व आयुषी समीर चव्हाण यांच्याकडून पाहायला मिळते। तसंच सामनावीराच्या ज्या सायकली आहेत उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज याचे सुद्धा या पारितोषिकाचे सुद्धा पुरस्कृत आहेत कुमारी प्रथमी चेतन कीर व कुमारी आयुषी समीर चव्हाण। सरा लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आपली। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। चामुंडा देवी प्रसन्न संघाने क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे। तसेच प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघाने सलामीची जोडी पाठवायची आहे। 67 धावा पाहिजेत मित्रांनो, 66 धावा धावफलकावरती लागल्या आणि 67 धावांचं लक्ष समोर ठेवलं मित्रांनो प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघासमोर। प्रसन्न चव्हाण या संघाचे पुरस्कृत संघमालक आपल्याला पाहायला मिळतात। तर चामुंडा देवी प्रसन्न संघाचे संघमालक प्रशांत दलवी उर्फ पप्प्या दलवी आपल्याला पाहायला मिळतील। तर सलामीची जोडी आपण पाहतोय शुभम मात्रे आणि बंटी महेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत 180 अंशाचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय। चांगलाच राजा शिवछत्रपती किहिम संघाचं हे क्रीडांगण मैदानाच्या आतमध्ये सभोवताली चारी बाजूला पाहायला गेले ते वृक्ष चांगली अशी विकेट पाहायला मिळते आणि चांगलं असं खेळण्यासाठी नैसर्गिक वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो। गोलंदाजीसाठी शिवम येतोय। फलंदाजी करत असताना सुंदररित्या फलंदाजी केली, परंतु आता बघूया गोलंदाजीची धुरा कर्णधाराने त्याच्यावरती सोपवली, परंतु ती कशी प्रकारे लिल्या पार पाडतोय। शिवम बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। समोर फलंदाज आहे तो महेश भोईर बंटी उजव्या हाताचा फलंदाज आणि त्याचा साथीदार फलंदाज शिवम मात्रे। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय। सुंदररित्या चेंडू जातोय वन बॉम्ब सीमारेषेच्या पलीकडे चौकार। आणि सहजगत्या स्क्वेअर लेगच्या दिशेने धिरकावून दिला वन बॉम्ब सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी। पट्ट्यात आला का थेट कार्यक्रम केला जातो आणि बंटी सुंदररित्या पहिल्या चेंडूवरती आपलं खातं उघडलं जातंय वैयक्तिक आणि आपल्या संघाचं सुद्धा।
उजव्या हाताचे दोन्ही फलंदाज, चांगली अशी आक्रमक भूमिका दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळेल. बघूया पुढील चेंडू. पुढील चेंडू मोठा फटका खेळायचा होता, झेल घेण्याचा चान्स आणि सुंदररित्या वन हँडेड कॅच. दरम्यान समीर पडवळ यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर त्यांनी षटकारांची हॅट्रिक मारली तर त्यांचे बंधू मिलिंद पडवळ यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक यांनी जाहीर केलेलं आहे. तर आपण या संधीचा लाभ घ्यायचा आहे. तर बघूया मित्रांनो, सुवर्ण संधी आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार मारल्यानंतर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय शिवम याने. सुंदररित्या गोलंदाजी करतोय शिवम. चांगला असा रिदम मध्ये 10-12 बॉलांचा रनअप, चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सन्मानजनक पूर्वक खेळून काढलाय. डिफेन्सिव्ह पद्धतीचा चेंडू काहीसा मोठा फटकामध्ये कन्वर्ट केला नाहीये आणि सहजगत्या सिंगल काढून आपल्या साथीदार फलंदाज शुभमला खेळण्याचा संधी दिली. 5 धावा धावपलकावरती लागल्यात. शिवम टू शुभम असा हा द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बघूया यावेळेस चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. यष्टीला चिपकून यष्टीरक्षण करतोय. सुंदररित्या पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सोडत नाहीये. सुंदर असं हे मैदान राजा शिवछत्रपती किहीम संघाचं हे क्रीडांगण मैदानाच्या सभोवताली सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळतंय. जोरदार अपील, परंतु या अपिलामध्ये तथ्य नव्हतं. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपिलामध्ये पाहायला मिळाला. तोच नंतर आपण पाहिलं तर 2 धावा सहजगत्या, जसं गार्डन मध्ये फिरावं तसा 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. धावपलकावर नजर मारली तर धावा लागतायत मित्रांनो. 7 धावा धावपलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि सुंदररित्या गोलंदाजी शिवमच्या माध्यमातून. लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू धिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, यूज अँड हँडसम षटकार. तेरा धावा धावपलकावरती लागल्यात. शिवमच्या षटकामध्ये 1 षटकार, चौकार, 1 विकेट सुद्धा लाभली, परंतु 13 धावा खर्च केल्यात. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे तो प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघाला, परंतु पहिल्या षटकामध्ये 13 धावा जमवल्यात आणि 1 गडी. महेश भोईर बॅक टू द डगआउट. तर बघूया पुढील गोलंदाज षटक क्रमांक 2च्या मोर्चावरती आपण पाहतोय अभिषेक डेरे. बघूया कशा प्रकारे फलंदाजीमध्ये काहीसा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये चमकधमक करण्याची कामगिरी पाहायला मिळेल.
पहिला चेंडू सुंदररित्या कव्हर ड्राईव्हचा फटका, नेत्रदीपक फटका, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. आपल्याला पाहायला मिळाला चौकार वसूल केलाय. तर बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय अभिषेक डेरे. यावेळेसचा चेंडू सुंदररित्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. आपल्या साथीदार फलंदाजाला स्ट्राइक वरती आणलंय आणि एक धावफलकावरती ऍड केली. धावफलकावरती मित्रांनो धावा लागल्यात त्या 18 धावा. सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका आला की सिंगल डबल वर भर दिला जातोय प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघाकडून. तर चामुंडा देवी प्रसन्न संघ क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाजी करत असताना आपण पाहिल्या त्यांनी 66 धावा लावल्या आणि 67 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय ते प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघासमोर. बघूया यावेळेसचा चेंडू. यावेळेसचा चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय. तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय तो 6 धावांसाठी, षटकार. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, थर्ड इन रो, तिसरा षटकार पाहायला मिळतोय. अठरा चेंडू म्हणजे 3 षटकं आणि 31 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर. गोलंदाजीसाठी प्रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदररित्या कामगिरी, पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडू 31 धावांची गरज. बघूया 17 चेंडू 31 धावा. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा स्विंग इन अ मिस. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आपण पाहतोय हलवार गतीने कट करण्याची काबिलियत त्या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. सुंदररित्या गोलंदाजी करतोय. तर बघूया समीर 2 चेंडूवर 2 डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज प्रितेश. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लगातारचे 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी. एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवलंय ते समीर याला. समीर पडवळ 3 षटकारांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे समीर पडवळ यांना. तर बघूया आता मात्र 3 चेंडू डॉट झालेत. या पुढील चेंडू रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळतोय. लगातारचे 3 चेंडू डॉट टाकलेत सुंदररित्या प्रितेश. फलंदाजी करत असताना 3 उत्तुंग असे षटकार प्रितेशच्या माध्यमातून. आणि आता मात्र गोलंदाजी मध्ये 3 पहिल्याच चेंडूवरती 3 चेंडू डॉट. सुंदररित्या कामगिरी आपल्या संघासाठी. चामुंडा देवी प्रसन्न संघासाठी करतोय. गडी बाद होण्याची संधी, परंतु मात्र नोमॅन्स लँड मध्ये 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत 1 धाव पळून काढतायत. पाहिजे ना आता 14 बॉल ना 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघाला. सुंदररित्या सिद्धेश काटे बघूया स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हलवार गतीने टाकलेला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर केलाय. त्या चेंडूवरती 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल नाही आहे. एकच धावेदार समाधान मानावं लागेल. 13 चेंडू 29 धाव्यांचं समीकरण. एका चेंडू मागे समीकरण वाढलं जातंय. अंकगणित बिघडलं जातंय. संघाचं मोठे फटके खेळावे लागतील. सामना जिंकायचा असेल तर 13 चेंडू मध्ये 29 धावा बनवावे लागतील. आजच्या दिवसातील दुसरा सामना रंगतोय मित्रांनो चामुंडा देवी प्रसन्न विरुद्ध प्रसन्न वॉटर स्पोर्ट या 2 संघांमध्ये. यावेळेच्या चेंडूवर स्टँड अँड डिलिव्हर्ड यूज अँड हँडसम प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक षटकार. मीटिंग जास्तीची घ्यायची नाही आहे मित्रांनो. जो कोणी आपला गोलंदाज असणार आहे त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित करायचं आहे. वैयक्तिक दुसरं
व संघाकडून चौथं षटक घेऊन येतोय शिवम. 12 बॉल 23 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम येतोय गोलंदाजीसाठी. सिद्धेश काटे स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय आणि समीर पडवल नो स्ट्राइक एंड वरती. सुंदररित्या हलक्या हाताने स्टेअर केलंय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. अँड्रम थ्रो पाहायला मिळतोय. काहीसा धोक्याची घंटा वाजत होती मित्रांनो, परंतु शेवटच्या क्षणाला आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत आणि एक धाव पळून काढलेली आहे. आता मात्र समीकरण बदललं जातंय. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 22 धावा, 22 धावा 11 चेंडू असे अंकगणित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या वेळेसचा चेंडू लेग स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू. राम हले सरांनी इशारा केला आहे. हा चेंडू खेळण्या मर्यादे बाहेरचा चेंडू आहे. एक धाव पकडली जाते अवांतर स्वरूपामध्ये. 11 चेंडू 21 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक षटकाराच्या साहाय्याने खेळतोय तो समीर. मोठा फटका खेळायचा होता अलॉंग द कार्पेट पाहायला मिळतोय. तिथे मात्र डीप मिडविकेट मध्ये प्रितेश पाहायला मिळते. जोपर्यंत फेक करेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. चला आता मात्र समीकरण बदललंय. 10 चेंडू 19 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी करतोय तो शिवम. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु वारंवार स्ट्रगल करत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघाचे. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हलवार गतीने बोट फेरली त्या चेंडूवरती. ऐन मोक्याच्या क्षणी गती काढून घेतली आणि त्याच नंतर या चेंडूवरती बीट सुद्धा झाला तो समीर पडवल. बघूया गणित अंकगणित बदलतंय. इथे मात्र 9 चेंडूवरती 19 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 9 चेंडूवरती 19 धावा बनवत असताना मोठा फटका खेळावा लागेल, तेव्हाच या धावा पूर्ण होऊ शकतात. परंतु दिशा खराब तर दशा खराब आपल्या संघाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईट पाहायला मिळतोय. एक धाव. आता मात्र गणित बदललंय. 9 चेंडू 18 धावांचं समीकरण. तसं बघायला गेलं तर 3 मोठे फटके आले तर सहजगत्या सामना आपल्या खिशामध्ये जाऊ शकतो. परंतु मित्रांनो हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाही किंवा शेवटची धाव लागत नाही तोपर्यंत कोण सामना जिंकेल हे मात्र भाकीत करणं फार चुकीचं आहे मित्रांनो. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव. तिथे मात्र अभिषेक डेरे पाहायला मिळतोय. एकच धाव. 17 धावा पाहिजे आता. 8 चेंडू 17चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये 2 बिन्नीची जोडी प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघाची. सिद्धेश काटे आणि समीर पडवल हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया यावेळेसचा चेंडू सिद्धेश काटेसाठी. शिवम. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. रनआउटचा चान्स. पुन्हा एकदा अँड्रम थ्रो आणि आता मात्र सफलता. सिद्धेश बॅक टू द पॅव्हलियन. राजा नाईक नो स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. सर्वांच्या नजरा समीर पडवल यांच्याकडे आहेत. सुंदररित्या फटका त्याच्या बॅट मधून एक उत्तुंग असा समोरच्या दिशेने षटकार आलेला. यावेळेसचा चेंडू बॅकफुट वरती जाऊन जागा बनवली, परंतु आता मात्र डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा खराब कॉलिंग आणि आता मात्र एका फलंदाजाला तंबूचा रास्ता पकडावा लागेल. समीर बॅक टू द पॅव्हलियन. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. व्हॉलंटियर.
चला 6 चेंडू 17 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 6 चेंडू 17 धावा, कंपल्सरी चेसिंग असणार आहे. चला 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजा नाईक स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया सर्वांच्या नजरा राजावरती आहेत. कशा प्रकारे राजा आपल्या संघाला विजयाच्या दिशेने पार करून देतोय. काय गोलंदाज आपल्या संघाला विजयी करून देतोय. गोलंदाजीसाठी जितेश साळवी गोलंदाजीसाठी येतोय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 चेंडू 17 धावांचं गणित. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुंदररित्या नो चेंडू. पंचांचा डिसिजन नो. नो पंचांचा डिसिजन. 30 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक पाहिजे. काहीसा तो डिसिजन वरून नो पंचांनी घोषित केलाय. 30 सर्कल मध्ये 4 क्षेत्ररक्षक पाहिजे होते. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोले खेळा नेट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. तर बघूया फ्री हिटचा चेंडू आहे. नोची धावफलकावर पकडली आणि आता मात्र समोर फ्री हिटचा चेंडू आहे. 16 पाहिजे आता. 6 चेंडू मध्ये 16. सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. जितेश साळवी गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू काहीसा सुंदर फेकला होता परंतु काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. तर बघूया या फ्री हिटचा चेंडू आहे. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता परंतु फ्री हिटचा चेंडू होता. आता मात्र 5 चेंडू 5 चेंडू 15 धावा. पाच चेंडू 15. अकोट टप्प्याचा चेंडू. जोरदार अपील आणि अपील उचलून पकडलंय पंचांनी. फलंदाज बाद. चौदा धावा. जितेश साळवी 3 चेंडू 14 धावा.
या वेळेसच्या चेंडूवरती चेंडू जातोय डॉट. आता मात्र 2 चेंडू 14. सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळते. जितेश साळवी याची हलवार गतीने गोलंदाजी करतो आणि समोरच्या फलंदाजाला नामोहरण करणारी गोलंदाजी, भेदकता गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विंग इन अ मिस, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. 1 चेंडू 14. आता मात्र आपल्याकडे ह्या सामना झुकून घेतला आणि मात्र खिशामध्ये टाकण्याचा सुवर्ण संधी जितेश साळवीच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. राजाला एके जागी स्तब्ध उभं करून ठेवलंय आणि पहिला सामना इथे विजयी होतोय